विधानसभेत घरकुल योजनेसाठी गटविकास अधिकाऱ्यांकडून 5,000 रुपयांची मागणी होत असल्याच्या तक्रारीचा मुद्दा उपस्थित करत बबनराव लोणीकर यांनी सरकारला जाब विचारला। तर तक्रारदाराने आपल्या तक्रारीत कोणत्या अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने पैसे घेतले याचा स्पष्ट उल्लेख केला नाहीये। त्यामुळे चौकशी अहवाल प्राप्त झालेला नसल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी दिली। तर ग्रामविकास विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सत्ताधारी आमदारांनीच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंना विधानसभेत घेरलं। बबनराव लोणीकर आणि अर्जुन खोतकर यांनी घरकुल योजनांमध्ये कमिशन घेतलं जातं असा आरोप केला। यावर जयकुमार गोरेंनी सर्व तक्रारींची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होईल असं आश्वासन दिलं। माननीय मुख्यमंत्री आहेत, माननीय ग्रामविकास मंत्री आहेत। मी सुरुवातीला आपले आभार मानतो की माझ्या विधानसभा मतदारसंघात एकूण 42,000 घरकुलं मंजूर आहेत। गटविकास अधिकारी पवार जालना हे घरकुलाचे पैसे घेतात, 5,000 रुपयाची मागणी करतात। अशा प्रकारच्या तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या। मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात मीटिंग झाली। 15 दिवसाच्या आत चौकशी करू म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितलं। अद्यापपर्यंत 1 वर्ष झालं अध्यक्ष महोदय याची चौकशी झाली नाही। कुठल्याही सदस्यावर अधिकाऱ्यावर कारवाई करत असताना चौकशी तर केली पाहिजे, अहवाल तर आला पाहिजे, मग आपण त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। नाहीतर प्रत्येक वेळी आपण कोर्टात, हायकोर्टात जातात, मॅट कोर्टात जातात, स्थगिती घेतात आणि विषय संपून जातो, पुन्हा आपल्याला कारवाई करता येत नाही। मी आपल्याला सांगतो की त्याची चौकशी केली जाईल। चौकशीमध्ये तो दोषी आढळला त्याला सोडला जाणार नाही। आपण बोलताय ते खरं मानून, भ्रष्टाचार होतोय हे खरं मानूनच चौकशी केली जाईल आणि त्याच्यामध्ये जो कोण दोषी असेल, मग बीडीवरच नाही, त्याच्यामध्ये जो कोण दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल। त्याला कुठल्याही किमतीवर सोडलं जाणार नाही। MRGSच्या माध्यमातून विहिरी आहे, गोठे आहे, पानंद रस्ते आहेत, यांना मंजुरी देण्यासाठी आणि मास्टर बिल काढण्यासाठी सर्रासपणे BDO आणि तत्सम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून 10% घेतले जातात। हे मी शब्दावर तुम्हाला सांगायला तयार आहे। या सलगरबाई तर आमच्या पालकमंत्र्यांना म्हणल्या होत्या की 10% माझे। म्हणजे आता इतकी हिंमत जर एखाद्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरची होत असेल तर या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला सुद्धा तत्काळ निलंबित या ठिकाणी केलं पाहिजे। माननीय मंत्री महोदयांनी या दोन्ही अधिकाऱ्याला निलंबन करण्याची कारवाई या ठिकाणी करावी। अध्यक्ष महोदय, पंचायत समितीच्या आवारामध्ये ज्या ठिकाणी पंचायत समितीचं गेट आहे त्या ठिकाणी 10 बाय 10चा बोर्ड लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये स्पष्ट घरकुलाचा कुठल्याही हप्त्यासाठी कुठलेही पैसे देण्याची आवश्यकता नाही। असं जर पैसे कोणी मागितलं तर मी आमच्या सचिवांचा आणि माझा स्वतःचा दोघांचाही नंबर आम्ही त्या बोर्डवर पंचायत समितीमध्ये टाकणार आहे आणि त्या संदर्भात जर कुणाची कंप्लेंट आली तर त्याच्यावर कारवाई केली जाईल। प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा कुठली योजना असेल याच्यामध्ये अशा पद्धतीचा भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही।